बहाल करत आहोत. त्याचबरोबर मिलिंदजी पाटोळे यांनी स्पॉन्सर केलेली कॅप, यावेळेला मिलिंदजी पाटोळे यांनी स्पॉन्सर केलेली कॅप आपण बहाल करत आहोत. त्याचबरोबर अतुल धुर्डे यांनी स्पॉन्सर केलेलं सेफ्टी गार्ड यावेळेला आपण देत आहोत. हर्षद करवले आणि अजित पाटोळे यांनी स्पॉन्सर केलेलं टी शर्ट आपण देत आहोत. आणि थोड्याच वेळात मयूर मडके यांनी स्पॉन्सर केलेली पेस्ट्री आणि गिरीश पाटोळे यांनी स्पॉन्सर केलेली गोवा लस्सी ही सगळी बक्षीस आपण थोड्याच वेळात बहाल करणार आहोत. मान्यवरांचे आभार आणि दिनेशसर आपले मनपूर्वक अभिनंदन. चला वळूयात मैदानाच्या आत. सामना असेल आराध्य 11 लेनाड विपक्ष मुगाव. लेनाड संघाने टॉस जिंकून फर्स्ट फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि समोरच्या मुगाव संघाला फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. जसं पुढच्या सामन्याचा पहिला डाव आपल्या समोर सुरू होईल आणि या पहिल्या डावासाठी खास वेळात वेळ काढून आमच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या आग्रहा खातर खरं तर आज आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित असणारं व्यक्तिमत्व द व्हॉइस ऑफ बदलापूर टेनिस क्रिकेट विश्वातला गोड आवाज सन्माननीय प्रसादजी सवारे यांना विनंती करतो की आपण फर्स्ट इनिंगचा कार्यभार सांभाळावा. हॅलो, थँक्यू अमर राऊत सर. शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुख्य असावं जगदंबेचे नाव, मग सर्व होतील तुमचे सर्व सोपे काम. जय शिवराय, जय जिजाऊ. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी समायोजक प्रसाद मोहन सवारे मॅन फ्रॉम खरबई बदलापूर या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवर आणि पाहुण्यांचं पुन्हा एकदा गावात उभे क्रिकेट स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित आम्ही शेंद्रूणकर चषक या चषकामध्ये सहर्ष सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया मॅच क्रमांक तिसऱ्याकडे आणि तिसरी मॅच आपण पाहतायत ती म्हणजेच मुगाव विरुद्ध आराध्या स्पोर्ट्स लेनाड या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच आपण पाहतायत. 4 षटकांची ही लढत, 4 षटक 4 गोलंदाज. पहिला षटक हा पिवनचा असेल आणि त्यानंतर तुम्ही विखुरलेलं शतरक्षण मात्र मैदानाच्या आत सजवू शकता. नक्कीच अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतायत आणि भरपूर चांगली मेहनत या ठिकाणी घेत असताना गावादेवी क्रिकेट स्पोर्ट्स क्लब शेंद्रून यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतायत. आम्ही शेंद्रूणकर चषक 2023 अप्रतिम आणि दिमागदार असं आयोजन याही वर्षी यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मी आयोजकांचा पुन्हा एकदा मनापासून सहर्ष आभार व्यक्त करेन की त्यांनी आम्हाला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आयोजकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर चला फील्डिंगसाठी आपण पाहतात मैदानाच्या आत नक्कीच रवाना झालेले आहे संघ आपण पाहतात तो म्हणजे आराध्या स्पोर्ट्स लेनाड. हा संघ कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि जर एखाद्या खेळाडूकडे जर ट्रॅक नसेल टी शर्ट एकसारखी नसेल तरी देखील या ठिकाणी पॅनलाइज केले जाईल आणि भरपूर चांगले नियम या ठिकाणी आयोजकांचे आहेत आणि कडक नियमामध्ये मात्र ही स्पर्धा केली जाते. आजच्या दिवसात पहिली मॅच आपण पाहिली ती म्हणजे नक्कीच आजच्या दिवसात पहिलीही मॅच मध्ये आपण पाहिलं आणि पहिल्या मॅच मध्ये देखील भातसाई विरुद्ध बोरशेती आणि त्या मॅच मध्ये देखील नक्कीच भातसाई संघाला पॅनलाइज केले होते कारण की दोन्ही टीमचे 12 खेळाडू आहेत आणि या ठिकाणी नक्कीच आमचे आयोजक आम्हाला कळवत आहेत की फील्डिंग करत असताना आराध्या स्पोर्ट्स लेनाड टीमला 2 धाब्यांना पॅनलाइज केलं जातं कारण की एका खेळाडूची जी जर्सी आहे ती मात्र थोडी वेगळी आहे आणि त्याच कारणास्तव 2 धाब्यांची पेनल्टी मात्र लगेच जाहीर करण्यात आलेली आहे. अतिशय कडक नियम आणि कडक नियमामध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी पार पाडतोय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील
पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आपण पाहतोय या दोन टीमच्या माध्यमातून अर्धा स्पोर्ट्स लेनाड विरुद्ध मुगाव. दोन्ही टीमला आपण देऊया मॅच सुरू होण्याआधी लाख लाख शुभेच्छा. तर चला आमचे दोन्ही पंच एवन जोडी आणि आम्ही विनंती करू की आपण लगेचच मैदानाच्या आत रवाना व्हायचं आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल डगआउट मधून दोन सलामीवीर मैदानाच्या आत रवाना होताना रोहित आणि त्यांच्या सोबत मोहित आणि त्यांच्या सोबत आपण पाहतायत तो म्हणजेच रोहित. नक्कीच अगदी यमक जुळवणारे हे दोन नाव आपण पाहतोय रोहित आणि मोहित. हे दोन सलामीवीर मैदानाच्या आत सज्ज होताना तर चला जाऊया पाचच्या दिशेने. दोन्ही टीम सज्ज झाल्या. दोन्ही टीमला देऊया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक नक्कीच शुभेच्छा त्यांना देऊया या मॅचच्या माध्यमातून. आणि दोन्ही टीमला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. P1चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती संदीप उर्फ सँडी या नावानं हा खेळाडू मात्र प्रसिद्ध आहे. आणि नक्कीच तोच गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. सलामीची जोडी मैदानाच्या आत मुगाव टीमच्या माध्यमातून पाहतायत. रोहित स्ट्राईक वरती आहेत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मोहित. दोन्ही फलंदाज. मात्र मी तर म्हणेन थोडासा फक्त एका अक्षराचा फरक आहे. रोहित आणि मोहित हे दोन सलामीवीर. 4 षटकांची ही लढत आणि 4 षटकांमध्ये 4 गोलंदाज वापरावे लागतील. नक्कीच तर त्याला असं वाय करायचं नाहीये. पंचांचा ग्रीन सिग्नल पुन्हा एकदा दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला षटक सँडी. पहिला चेंडू उडवला साईडला 30 या सर्कलच्या डोक्यावरून आपण पाहतोय. मिडॉनच्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू फरा डीप मिडॉन सीमा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती थँक्यू डीजे. गतीमध्ये परिवर्तन अगदी आपण पाहतात. पहिल्या चेंडूवरती अगदी वेगवान चेंडूवरती वेगवान फटका पहिला चौकार आला. परंतु त्यानंतर अगदी दिमागदार गोलंदाजी मैदानाच्या आत करत असताना सँडीला पण पाहतोय. चौकार आल्यानंतर थोडासा गतीमध्ये परिवर्तन आणि त्यानंतर हलकासा इथपर्यंत चेंडूला बोलवलाय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल प्रतिम या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अगदी ओव्हरपिच बॉल पुढून खेळण्याचा प्रयत्न. परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टॅप पडल्यानंतर अगदी सबमरीन डिलिव्हरी सध्या करत असताना गोलंदाज ज्या प्रकारे समुद्रातून सबमरीन निघून जाते अगदी त्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच मागच्या चेंडूवरती त्या प्रकारे चेंडू पाहिलात. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. प्रतिमा ठिकाणी चेंडू अगदी समोर ठेवला. अतिरिक्त बाउन्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉमिनेट केला फलंदाज रोहितला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. परंतु त्यानंतर लगातार 3 चेंडू पण पाहतात. निर्धार फेकलेत गोलंदाज सँडीने. फक्त 4 धावा फलकावरती आणि अप्रतिम वापसी करत असताना गोलंदाज. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र हलकीशा आपल्या ठिकाणी उचलून धरलाय. अगदी मधल्या स्टंपवरती फलंदाज सापडले. पंचांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा संशय नव्हता आणि अगदी एकाच ऍक्शन मध्ये पंचांनी फिंगर अप केलाय आणि पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना मुगाव टीमला फलंदाज रोहित. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. स्वतःवर ते कॉन्फिडन्स असला की जगातल्या अनेक साऱ्या लढाई लढल्या जातात. आणि या ठिकाणी अगदी पाहतोय चौकार आला. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर भरपूर साऱ्या धावा ठोकल्या जातील. परंतु त्यानंतर सँडी स्वतःवरती आत्मविश्वास त्यांनी ठेवला आणि त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आत त्याने सादर केल्या. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती उदय.
गुडलेस स्पॉटचा हा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिला, परंतु या ठिकाणी पॉवर प्लेचा हा षटक चालू आहे आणि शेवटच्या क्षणाला भरपूर चांगले प्रयत्न राहिले, परंतु प्रयत्नांना अपयश, चेंडू परार, मिड विकेट सीमा पार येतो या ओव्हरचा. ट्रॉफी 2023 आणि ही स्पर्धा आपण पाहतात अप्रतिम आणि दर्जेदार असं आयोजन शेंद्रुणकरांचं आणि अप्रतिम या ठिकाणी मेहनत आपण पाहत आहेत. आई गावदेवी क्रिकेट क्लब शेंद्रुण यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत सुद्धा घेत आहेत. अगदी आपण पाहत आहेत एकूण एक खेळाडू आपण पाहू शकाल बॉन्टलेंच्या ताब्यावरती आहेत आणि लगेच चेंडू देखील फेकतायत. आपण अगदी मैदानाच्या दाही बाजूने पाहू शकता, जिथे नजर राहील तिथे आपण नक्कीच या स्पर्धेचे आपण नक्कीच ऑलिंडियर देखील आहेत आणि भरपूर चांगली मेहनत सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून घेत असताना पहिला षटक संपला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आराध्या स्पोर्ट्स लेना टीमच्या गोलंदाज सँडीनं फक्त 8 धावा खर्च केला आणि त्यानंतर एक महत्वाचा विकेट देखील टिपला. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी अप अँड डाऊन पाहिलं. षटक क्रमांक 2 गणेश. फुलटॉस बॉल होता, परभणी होती, परंतु या ठिकाणी फुलटॉस बॉलचा काही फायदा उचलू शकत नाहीयेत. फक्त या चेंडूवरती मिळेल ती एक धाव. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपा चेंडू अर्थातच फुलटॉस बॉल म्हणला जातो आणि या फुलटॉस बॉलवरती अगदी आपण पाहतात कोणत्याही क्षेत्रात मात्र फुलटॉस बॉलची निवड केली जाते, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा चांगला कनेक्शन नव्हता, परंतु या ठिकाणी पाहिलं नक्कीच एक धाव फुलटॉस बॉलवरती मिळते. स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकमध्ये आपण पाहतायत पुन्हा फलंदाज स्ट्राईक मध्ये उद्या आहेत. भरपूर चांगला फटका अलंद कापेटनं अगदी हा चेंडू डीप मध्ये पाठवलाय. लॉंगॉनला फिल्डर आहेत. थोडीशी मी म्हणेन कलेक्शन थोडं खराब राहिला, परंतु काही हरकत नाही. बॅकअप सुंदर होतं आणि त्याच कारणास्तव ही अजून एक धाव फलकावरती ऍड होते. धाव फलक 1-0 अर्थातच 10. आतापर्यंत 10 धावा धाव फलकावरती जमा झाल्या. मागच्या मॅच मध्ये भरपूर धावा आपण पाहिल्या, परंतु या मॅच मध्ये किती धावा होणार. यॉर्कर लेन स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे सँडीने वापसी करून दिली अगदी तशाच प्रकारे अगदी सँडीच्या पावलावरती सँडीच्या टप्प्यावरती सध्या गोलंदाजी मैदानाच्या आत गणेश देखील करत असताना मागच्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना आणि जेव्हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती पहिली सिंगल किंवा डॉट बॉल फेकतो तेव्हा नक्कीच गोलंदाजाचा हा आत्मविश्वास कॉन्फिडन्स लेवल हा उंचावला जातो. यॉर्कर लेन खुद उतारलाय. विषय मध्ये फटका चांगलाय. कॅमेरामॅनला सलामी देताना टोकलाय. फलंदाज मोहितच्या बॅट मधून अप्रतिम तडागा. चेंडू सीमा पार. षटकार. आणि षटकाराच्या मदतीने धावफलक 16 वरती. 16 धावा संख्या. आता मात्र फलंदाज देखील रुलावरती आलाय. अप्रतिम फटका पाहिला गणेशच्या विरोधात. ठोकलाय षटकार आणि धावफलक 16. गोलंदाज गणेश. पहिल्या ओव्हरमध्ये सँटीने फक्त 8 धावा खर्च केला, परंतु त्यानंतर गणेशने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर अगदी यॉर्कर लेन चांगला चेंडू होता, परंतु तो देखील खोदून काढलाय फलंदाजाने. फुलटॉस बॉल विस्टामिंग स्ट्रोक. फिल्डर पोहोचतील, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच प्रयत्न चांगले होते. चेंडूला आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत आपण पाहतात मैदानाच्या आत 2 धावा वेगानं पूर्ण करण्यात आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती जमा केल्या. भरपूर चांगले फलंदाजी मैदानाच्या आत सलामीवीर मोहित करत असताना गुडलेस स्पॉटचा हा चेंडू कव्हर मध्ये ढकलला. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एकदा वेगानं दुसऱ्याचा कॉल करतात, परंतु तेवढाच चांगला रीतीने हा थ्रो देखील आलाय आणि या चेंडूवरती पाहतायत फक्त एक धाव. षटक क्रमांक 2 संपला आणि 2 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 19 धावसंख्येवरती.
तर यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहात ती म्हणजे साडगाव विरुद्ध काजळ विहीर. तर दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती असेल आपण यायचं आणि मैदानाच्या आज षटक क्रमांक 3 आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाज रोशन मिळवली सफलता. सेट झालेला फलंदाज यांना नक्कीच आपण पाहतोय बाहेरचा रस्ता दाखवला अर्थातच डगआउटचा रस्ता दाखवत असताना फलंदाज बाद. दोन्ही टीमच्या कॅप्टनांना विनंती असेल की आपण टॉस साठी या ठिकाणी हजर व्हायचं आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस पूर्ण करणार आहोत. भरपूर चांगला आपण पाहतात फेरबदल सध्या मैदानाच्या आत होत असताना अगदी अप अँड डाऊन चढाव उतार सातत्याने आपण पाहतोय रंग बदलत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूमध्ये चौकाराला परंतु त्यानंतर लगातार ते 4 चेंडू बीट परंतु त्यानंतर पुन्हा एकदा 6व्या चेंडूवरती आपण पाहिला तर चौकाराला त्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा पाहिल्या आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा आणि जशी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं. उलटफेर मैदानाच्या आत आपण पाहत आहेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय ऑन साइडला आपण पाहतोय स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत एकदा वेगानं परंतु या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे आणि आउटफील्डचा फायदा सध्या मिळतोय बॅटिंग करत असताना मुगाव टीमला चौकार. आलाय पहिल्या चेंडूवरती अगदी गणेशच्या बॅट मधून आणि चौकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 धावा 4 षटकांची ही मॅच 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा उभारण्यासाठी आपण पाहतो प्रयत्न करत असताना मैदानाच्या आत फलंदाज आणि 40 ते 45 ही धावासंख्या मित्रमाने सन्मानजनक नक्कीच मानले जाते. यॉर्कर लेंथ ऑन साइडला उडवलाय बॅटच्या रेडार मध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट चौकारानंतर अजून एक दमदार फटका गणेशच्या बॅट मधून चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू डीसी धाव फलक जाऊन पोहोचले अगदी मागच्या 2 चेंडूवरती धावा फक्त आपण पाहिल्या त्या म्हणजे 19 होत्या परंतु त्यानंतर मागच्या 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा जमा केल्या अर्थात धाव फलक पोहोचले 29 या धावा संख्येवरती. शॉर्ट प्लेन हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अनमोलचा संपर्क नाहीये चौकार षटकार आल्यानंतर गोलंदाज रोशन वापसी करत असताना डॉट बॉलनं धावसंख्या स्थिरवली 29 वरती 29 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. आणि नक्कीच आपण पाहत आहेत आम्ही सिंधुरकर चषक आणि या चषकातील ही लढाई भरपूर चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आलाय डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु आता चुका होणार नाहीयेत आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळणार आहे एकापेक्षा जास्त काही नाहीये धाव फलक पोहोचलंय 30 या धावा संख्येवरती. प्रति ओव्हरचा जर रन रेट पाहिला तर नक्कीच 10 सरासरीने धावा जमा करतायत आणि नक्कीच 10च्या सरासरीने धावा आल्या तर 40 पर्यंत धाव फलक जाऊन पोहोचेल आणि ही धावा संख्या मी तर म्हणेन या मॅच मध्ये सन्मानजनक मानले जाऊ शकते. आणि आतापर्यंत भरपूर चांगला मी तर म्हणेन धाव फलक आतापर्यंत सजवलाय तो म्हणजेच मुगाव टीमनं. पहिल्या सत्रात भरपूर चांगली बॅटिंग परंतु दुसऱ्याही सत्रात आपण पाहतोय भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. मागच्या पहिल्या मॅच मध्ये धावा चेस केल्या परंतु त्यानंतरच्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये धावा डिफेंड केल्या परंतु ही मॅच तिसरी आहे. फुल टॉस आहे स्वीप केला भरपूर चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पलीकडे अजून एक दमदार चौकार.
षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपला आणि भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आत करत असताना मागच्या 3 षटकांचा जर खेळ पाहिला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सँडे आले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केला आणि त्यानंतर एक विकेट देखील त्यांनी मिळवला नक्कीच रोहितचा. परंतु त्यानंतर षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज गणेश आले. 11 धावा खर्च केला. कोणत्या प्रकारचा त्यांना विकेट मिळवला नाहीये. परंतु त्यानंतर षटक क्रमांक 3 रोशननं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला. असं वाटलं होतं की वापसी करून देईल. परंतु त्यानंतर नवीन फलंदाज गणेश आले आणि गणेशनं आल्या ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आत केली. अगदी चौकार लगवला, षटकार लगवला आणि त्यानंतर डॉट एक सिंगल आणि त्यानंतर लगेचच उदयने देखील शेवटच्या चेंडूवरती चौकार लगवला. अशा रीतीने तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा पाहिल्या. अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 34 34 धावा. षटक क्रमांक 4 शेवटचा षटक, अंतिम षटक आणि शेवटच्या षटकाला आपण पाहतात प्रारंभ करत असताना फलंदाज गणेशच्या बॅटमधून भरपूर चांगला फटका आणि स्वॅक्स करेंगे स्वागत असं म्हणत असताना योगेशच्या विरोधात ठोकलाय गणेशनं षटकार. गणेश अगदी गणेश ज्या कामासाठी त्याला मैदानाच्या आत पाठवलाय अगदी मिडल ऑर्डर वरती नक्कीच ते आहेत आणि मधल्या फलंदाजांना जे काम दिलं जातं सातत्याने अटॅक आणि अटॅक देखील करत असताना मैदानाच्या आत गणेश मागच्या 5 चेंडूंचा त्याने सामना केला आणि 5 चेंडूंमध्ये आपल्या टीमसाठी आतापर्यंत 17 धावा जमा केल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक आणि इथे आपण पाहतात हाणामारी करत असताना षटकारानंतर आपण पाहतोय गोलंदाज योगेशवरती दबाव आहे आणि दबाव स्पष्टपणाने आपण पाहतोय मैदानाच्या आत दिसत असताना. व्हाईट बॉल अवांतर धाव फलकावरती ऍड होते. धाव फलक 41 41 धावा. 41 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जमा केल्या. मागचा टोटल आपण पाहिला 54, परंतु त्या 54 धावा आजच्या दिवसात हायेस्ट मानल्या जातील का. परंतु या ठिकाणी पाहतोय भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आत मुगाव टीम करत आहे. एकचा कॉल आणि दुसऱ्याचा पुन्हा एकदा कॉल पाहतो आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. परंतु या ठिकाणी पंच सांगतात की हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम विनंती असेल पण इथे पाहायचं आहे. तर पंच रनआउटला रिव्ह्यू नाहीये तर जो तुमचा डिसिजन असेल तो आपण कळवायचा आहे. रिव्ह्यू नसेल यस फलंदाज बाद आहे म्हणजे एकच धाव फलकावरती ऍड होईल आणि फलंदाज उदयला परतावं लागेल पिवलच्या वाटेवरती. थोडासा मी दमानेन फलंदाज मागे राहिले. अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर होते उदय आणि त्याच कारणासह पंचांनी सांगितलं की या ठिकाणी फलंदाज बाद आहेत. भरपूर चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून. नक्कीच पंचांच्या मनामध्ये थोडा संशय होता परंतु त्यांनी नक्कीच सॉफ्टली सांगितले की या ठिकाणी फलंदाज आउट आहेत आणि एक धाव फलकावरती ऍड केली जाते. धाव फलक जाऊन पोहोचलाय तर म्हणजेच 42 धावसंख्येवरती. रिव्ह्यू तुम्हाला फक्त वाईट आणि हाईट फॅक्टरसाठी असेल तर मैदानाच्या आत खेळाडूने याची नोंद घ्यायची आहे. रनआउटसाठी आणि बॅटकट वगैरे कोणत्याही साठी तुम्हाला रिव्ह्यू नसेल. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू अतिरिक्त उचली अनअपेक्षित बाउन्सर आपण पाहतोय तो म्हणजेच मैदानाच्या आत. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी हा डॉट बॉल आहे. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी व्हाईट बॉल आणि हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू असेल बाकी कोणत्याही गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू नसेल तर नक्कीच खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल आलाय धाव फलक स्थिरावलाय ते म्हणजेच 42 धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये 15 परंतु या ओव्हरमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत मी तर म्हणेन चांगले गोलंदाजी राहिले. षटकार आल्यानंतर नक्कीच गोलंदाज योगेशने आतापर्यंत वापसी केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश
ऑन साइडला लफडी हिट बॅटच्या रेडर मध्ये पुन्हा एकदा हा चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे आणि या ओव्हरचा दुसरा दमदार स्ट्रोक फलंदाज गणेशच्या बॅट मधून षटकार. डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज आता घातकी होत असताना मी मगाशीच म्हटलं की डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांनी क्रिकेट विश्वामध्ये आपला दबदबा निर्माण केला आणि अगदी या मॅच मध्ये डावकुऱ्या हाताचा फलंदाज गणेश आता या मॅच मध्ये आपला दबदबा निर्माण करत असताना आतापर्यंत गणेशच्या बॅट मधून 3 षटकार आणि 1 चौकार देखील पाहिलात. भरपूर चांगली फलंदाजी. अगदी शॉर्ट आपले हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय आणि पूल होतोय सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल मॅक्सिमम बिग 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 हिट सिक्सर. टोटल 54 धावा आतापर्यंत फलकावरती परंतु आज हायेस्ट स्कोर होणार का. पुन्हा एकदा ऑनसेटला उडवलाय व्हॉट अ शॉट आणि हा देखील चेंडू जाईल सीमा पलीकडे. 6 धावांसाठी ठोकलाय फलंदाज गणेश न षटकार. मागच्या 3 चेंडूवरती लगातार 3 षटकार अर्थातच षटकारांचे हॅट्रिक पूर्ण केले आणि गणेशचा विचार केला त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात 5 षटकार 1 चौकार आणि 1 नक्कीच 2 आपण सिंगल पाहिल्या. अशा रीतीने नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाज गणेशची टोटल आपण पाहिली तर तब्बल 36 धावा. भरपूर चांगला डाव आतापर्यंत या मॅच मध्ये दाखवलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 60 धावा आणि नक्कीच फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय आराध्या स्पोर्ट्स लेणार टीमला 2 धाब्याने पॅनल्टी नक्कीच आपण पाहिली आणि पॅनल्टीच्या धावा आपण ऍड करतो. यामध्ये तर लक्षात होत्या 60+2 62 आणि 63 धावा संख्येचा टार्गेट असेल ते म्हणजे आराध्या स्पोर्ट्स लेणार टीमला 24 बॉल आणि 63 धावा संख्येचा टार्गेट. अप्रतिम आपण पाहिल्यात पहिल्या सत्रात बॅटिंग. तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू दीक्षा स्पोर्ट्स काजलवीर टीमचे कॅप्टन आणि साटगाव टीमचे कॅप्टन रमेश स्पोर्ट्स साटगाव टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करतोय की आपण लगेचच टॉस साठी या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. पहिल्या सत्रात दमदार फलंदाजी पाहिली आणि तशाच प्रकारे दुसऱ्या सत्रामध्ये दमदार फलंदाजी होणार की या धाबा रोखल्या जातील गोलंदाजी करत असताना ते म्हणजे मुगाव टीमच्या माध्यमातून. परंतु जसा सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन आणि ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी अमर राऊत सरांचा आवाज. थँक्यू सो मच प्रसादजी सवारे सर. मैदानाच्या आत आपल्याला फाईट पाहायला मिळते. आराध्य 11 लेनाड विपक्ष मुगाव संघ. आराध्य 11 लेनाड संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि मुगाव संघाला फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. खरं तर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना ज्या पद्धतीनं बरसलाय गणेश
5 षटकार आणि 4 माफ करा 1 चौकार. या 5 षटकार आणि 1 चौकारांची घणाघाती इनिंग आपल्याला मुगावच्या गणेशकडनं पाहायला मिळाली. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये संघाला ताकद देण्याचं काम केलं, संघाला मजबूतीने उभं करण्याचं काम केलं आणि समोर असणाऱ्या आराध्य इलेव्हन लेनार संघाच्या गोलंदाजीच्या खेळूला अक्षरशः उद्ध्वस्त करण्याचं, बेचिराग करण्याचं काम बॅटर गणेशनं केलं आणि त्याच्या याच घणाघाती 36 धावांच्या इनिंगच्या जोरावर मुगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 60, पेनल्टीच्या 2 अशा एकूण 62 धावा आणि विजयाकरता आपल्याला मात्र आता 24 चेंडू आणि 63 धावांचा महाकाय डोंगर सर करावा लागणार आहे, तो म्हणजेच आराध्य इलेव्हन लेनार संघाला. ज्याची बॅट मैदानाच्या आत अक्षरशः समशरी प्रमाणात ओळखताना पाहायला मिळाली तो गणेश. यावेळेला ॲज अ स्ट्रायकर बॉलरची भूमिका निभावेल. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक, ज्याला आपण स्लॉकची ओव्हर म्हणतो, पॉवर प्लेचे ओव्हर म्हणतो, त्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या या पहिल्या षटकामध्ये स्वतः गणेश 36 धावांची आक्रमक खेळी त्याच्या जोरावर मुगाव संघाला या मॅच मध्ये परिपूर्णरित्या कमबॅक करण्याचं काम, परिपूर्णरित्या उभं करण्याचं काम ज्या गणेशने केलं तो सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. तर आराध्य इलेव्हन लेनार या संघाकडनं स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल योगेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल संतोष. अगदी पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. 24-63 समीकरण जर तुम्हाला पार करायचं असेल, कारण जर आता आपण पाहिलं तर जवळपास 4 षटकांचा खेळ आहे आणि 63 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजे जवळपास 16ची सरासरी. आणि अगदी आपण अचूक आकड्यांमध्ये जर तिचा मांडण्याचा प्रयत्न केला तर निश्चित 15-15.5 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे राखावी लागेल. आणि त्यामुळे तुम्हाला पहिल्या षटकापासून आक्रमण जारी ठेवणं ही अनिवार्यतेची बाब असेल. मैदानाच्या आत तोच धमाकेदारपणा दाखवावा लागेल जो गणेशने दाखवला, तेच ब्लास्ट करावे लागतील जो धमाका खऱ्या अर्थानं मुगाव संघाच्या गणेशने दाखवला. काजळवीर संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. साडगाव संघ, रमेश स्मृती साडगाव संघाचा कर्णधार या लवकर फर्स्ट बॉल ऑफ फर्स्ट सेकंड इनिंग. लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं खेळला. डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो, क्षेत्ररक्षक पाठलाग करेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 300 वेगवान चपळाईच्या स्वरूपामध्ये या पहिल्या चेंडूवर बॅटर योगेशच्या माध्यमातून या 2 धावा आल्यात. 2 धावांनी धावफलक यावेळेला उघडलं गेलंय. अकाउंट रनचं ओपन झालंय, ते म्हणजेच आराध्य इलेव्हन लेनार संघाचं 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा गणेश त्याची बॅट मैदानाच्या आत अक्षरशः थैमान घालताना पाहायला मिळाली. तो आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीचा भार सांभाळतोय. पुनश्च एकदा योगेशसाठी बॉलर गणेश. यावेळेला भन्नाट वेग, फुल लेनचा चेंडू होता, जागेवरनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जागेवरनं डिस्पॅच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. या फलंदाजी मधला फॉर्म गणेशचा आपण पाहिला. आता मात्र गोलंदाजीवर त्याच फॉर्मला पिक करून पुन्हा कॅरी फॉरवर्ड करण्याचा यशस्वी डाव पहिल्या 2 चेंडूंमध्ये मुगाव संघाच्या गणेशनं दाखवला. या षटकातला चेंडू क्रमांक 3 पुनश्च एकदा लेनार संघाचा योगेश स्ट्रायकिंग एंडला. तिसरा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं डीप कव्हर रिजन मध्ये योगेशच्या बॅट मधनं संघर्षाची अदाकारी पेश करणारा खणखणीत चौकार. प्रकारचा खंड नसेल या षटकातला पुढचा चेंडू गणेशाचा. त्यावेळेला फुल लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी होईल आणि तिथे मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल आराध्या इलेव्हन लेनार संघाला. या सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. तर निश्चित एक चांगलं द्वंद्व, चांगली बॅटल, चांगली फाईट, चांगली लढत, चांगली झुंज, चांगला प्रतिकार मैदानाच्या आत उभय संघांच्या दरम्यान पाहायला मिळेल, यामध्ये ते मात्र शंका नाही. संघाचे संघमालक पुंडलिकजी भोईर यांच्या
सुकन्येचं नाव आहे आराध्या आणि तिच्याच नावानं हा संघ मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळतो. जबरदस्त क्रिकेट. या षटकातला पुढचा चेंडू बोलर गणेश याचा. वन्स अगेन 4 चेंडू गाडीत 7 धावा धाव फलकावर लगावला गेला. तर उर्वरित 2 चेंडूंवर आक्रमकता दाखवावी लागेल. अग्रेसिव्ह मोडला क्लिक करून तुम्हाला अटॅक करावा लागेल. कारण नेहमी म्हणत असतो ना, समोरच्या आक्रमणाला जर खारीज करायचं असेल, समोरच्या आक्रमणाला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या आक्रमणाचा आगाज आपण करणं अत्यंत अनिवार्य त्याची बाब. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये भिरकवून दिलाय बॅटर योगेशनं, मात्र संतोषनं, आणि संतोषनं मनाला संतुष्टी देणारा हा आलाय चौकार. वन बाउन्सचा इशारा आलाय पंचवर्मन शेट्टी सर यांचा. 11 धावा. ज्या पद्धतीने सुरुवात होणं गरजेचं होतं, निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये पहिल्या स्ट्रायकर बॉलरचा खरपूस समाचार घेणं गरजेचं होतं. ते आक्रमण मात्र जारी ठेवलं बॅटर योगेश आणि बॅटर संतोषनं. गणेशचा वचपा काढावा लागेल. 36 धावांची कराव्यात इनिंग. ज्या बॅटरच्या बॅटमधनं 5 षटकार आपण पाहिले होते, एक चौकार आपण पाहिला होता, तोच बॅटर यावेळेला आज बॉलरची भूमिका बजावतोय, आज स्ट्रायकर बॉलरची भूमिका बजावतोय आणि त्याच्या विरोधातल्या 5 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावा ठोकून काढल्यात. या षटकातला पुढचा चेंडू लास्ट बॉल फुल टॉस. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याच्या अगोदर चेंडू होईल फरार. धावा मिळतील 4. हालाय चौकार. शेवटचा कॉल असेल. जरी पुढचं षटक संपण्याच्या अगोदर जर आपण आला नाहीत तर आपल्याला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल याचा आपण विचार करावा. पहिलं षटक समाप्त झाले. 24 चेंडू आणि 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना या धावगतीनं डावाचा आगाज होणं, डावाचा शुभारंभ होणं गरजेचं होतं. ते मात्र बॅटर योगेश आणि बॅटर संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गणेशच्या पहिल्याच षटकामध्ये तब्बल 15 धावा धावफलकावर अंकित करण्यामध्ये यश आलं. ते आराध्या 11 लेनार्ड संघाला. इथून पुढचा प्रवास अजूनही सोपा नाहीये. इथून पुढच्या प्रवासात अजूनही तुम्हाला संघर्ष करावा लागेल. इथून पुढच्या प्रवासात अजूनही तुम्हाला क्रिकेटचा क्लास दाखवावा लागेल. इथून पुढच्या प्रवासात अजूनही टॉप गिअरमध्ये पोहोचून तुम्हाला धावावं लागेल आणि डावाला पुढे न्यावं लागेल. कारण आता 18 चेंडू आणि विजयाकरता 45 धावा, 48 धावांची गरज आहे. म्हणजे 16.00च्या सरासरीने लढावं लागेल. 16 धावा किमान षटकामागे राखाव्या लागतील बॅटर योगेश आणि बॅटर संतोषला. म्हणजेच परिणाम स्वरूपी पूर्ण एकंदरीत आराध्या 11 लेनार्ड संघाला. सन्माननीय पुंडलिक भोईर यांच्या मालकीचा हा संघ मैदानाच्या आत खेळतोय. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या डावात गोलंदाजांना अपयश आलं. गोलंदाजांचा खरपूस समाचार मुगाव संघाच्या फलंदाजीने घेतला. गोलंदाज मोहितचा पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न होता, मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. वेगवान तोफखाना ही जमेची बाजू असेल मुगाव संघाची या डावामध्ये आणि त्या तोफखानाच्या जोरावर आराध्या 11 लेनार्ड संघाच्या फलंदाजांना जेरबंद करण्याचा यशस्वी डाव मुगाव संघाचे गोलंदाज रचतायत का? पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर षटक क्रमांक 2च्या चेंडू क्रमांक 1 वर चांगलं पुनरागमन म्हणता येईल गोलंदाज मोहित याचा चेंडू क्रमांक 2. योगेश बॅकफुटला जाऊन यावेळेला मात्र डीप कव्हर रिजन मध्ये खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतो. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. तिथे मात्र थोडंसं मिसफिल्डिंग बट नाही. एकूण अशा 2 धावा आणि या 2 धावांनी आराध्या 11 लेनार्ड संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 17 धावा. निश्चित ज्या पद्धतीने योगेश आणि संतोष प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, त्यांना माहित आहे यावेळेला आक्रमकता हेच आपल्या बचावाचं प्रमुख अस्त्र असू शकतं आणि त्याच आक्रमकतेला खतपाणी घालण्याचं काम, त्याच आक्रमकतेला संवर्धित करण्याचं काम आराध्या 11 संघाच्या फलंदाजांना करावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन जागेवरनं चेंडूपर्यंत पोहोचून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथं मात्र यश आलं नाहीये. डॉट बॉलने पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंगत आणली आहे. मुगाव संघ एकेका चेंडू गणित समोरच्या संघाचा आस्किंग रन रेट इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतोय आणि अपेक्षित धावांची सरासरी जी अतिशय वेगवान स्वरूपात वाढताना आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र डोकेदुखीचं मूळ कारण राहील, प्रमुख कारण राहील आराध्या 11 संघाचा. यावेळेला स्लो वन, चेंज ऑफ पेस, संत गतीचा चेंडू होता, मात्र यावेळेला या संत गतीच्या चेंडूवर ऑफस्टिकच्या खूपच बाहेरची लाईन दंडित करतील पंच हेमंतजी शेट्टी सर. निश्चित एक्स्ट्राच्या रूपाने ही रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 180 रिकव्हर 8
18 धावा. 63 धावांचा पल्ला गाठायचा असेल तर मग मात्र थांबणं शब्दकोशात नाही. या वेळेला स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा आणि संघर्षाची यावेळेला परिसीमा गाठणारा षटकार. याही वेळेला स्लो बॉल होता, साईडला खेळून काढला. डीप मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो. एकदा धाव निघाली, पूर्ण क्षेत्ररक्षक पंबोल होईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि या 2 धावांवर तुर्तास समाधान मानावं लागेल. या 2 धावांनी आराध्या 11 लेनार संघाची धावसंख्या फलकावर कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता तब्बल 26 धावा आल्यात. मी म्हणेल की आपण जर आतापर्यंत पाहिले तर 5 चेंडू झाले षटक क्रमांक 2 मधले. अजूनही विजया करता 63 धावांचा पल्ला गाठावा लागणार आहे. 26 धावा फलकावर अंकित. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटर योगेश ऑन साईडला पुन्हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. अडीच लॉंगांचं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आराध्य 11 लेनार या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 27 धावा आणि अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि या 12 चेंडूंमध्ये विजया करता 36 धावांची गरज असेल, म्हणजेच 18ची सरासरी. मी मगाशीच म्हटलं की क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्हाला आकड्यांच्या समीकरणाला गणितीय सूत्रांच्या द्वारे सोडवताना संघर्षाचा जोपर्यंत तुमचा मार्ग संपत नाही तोपर्यंत तुम्हाला लढावं लागेल, प्राणपणानं झुंजावं लागेल. आणि वाढणारी धावांची अपेक्षित जी काही सरासरी आहे, जिला आपण आस्किंग रन रेट म्हणतो, जिला आपण रिक्वायर्ड रन रेट म्हणतो, त्या रिक्वायर्ड रन रेट मध्ये चेंडूगणिक होणारी वाढ तुर्तास तरी आराध्य 11 लेनार संघाला या मॅच मधून दूर घेऊन जाते का? कारण आता षटकामागे किमान 18 धावा राखाव्या लागतील. 12-36चं हे समीकरण आहे आणि या समीकरणापर्यंत पोहोचण्याकरता आराध्य 11 लेनार संघाचे हे फलंदाज नेमका कोणत्या रणनीतीनं मैदानाच्या आत उतरतील हे पाहणं रंजक ठरेल. बॅटर योगेश वन्स अगेन ऑन स्ट्राईक. आतापर्यंत एक षटकार, एक चौकार आलाय आणि त्याच बॅटरच्या माध्यमातून 3 डॉट बॉल देखील आले. संकेतचा पहिला चेंडू या वेळेला मात्र शफल होऊन खेळला. डिमिड विकेट रिजन मध्ये चेंडू निघून जाईल. 1 बाउंड सीमा पार. फर्रार धावा मिळतील 4. हालाय आराध्य 11 लेनार संघाचा संघर्षमय चौकार. गरज योगेश नावाची रन मशीन मैदानाच्या आत रंगात येताना पाहायला मिळते. राईट अराउंड द विकेटचा मारा सूचित करण्याचा प्रयत्न रडार मध्ये आला. थर्ड मॅन रिजन मध्ये योगेशच्या बॅट मधनं सलग दुसरा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. योगेशच्या बॅटमधून आलेल्या सलग 2 चौकारांनी मॅच मध्ये रंगत आणण्याचं काम केलंय. म्हणून मित्रांनो म्हणतात ना, आयुष्यात वेळ आणि मैदानातला खेळ कधी बदलेल माहित नाही, पण बदलणाऱ्या वेळेला आणि मैदानातल्या खेळाला कवेत घ्यायचं असेल तर सावध, सजग आणि सतर्क राहणं गरजेचं. सफल झाला योगेशच्या बॅटमधनं. यावेळेला होतोय हाहाकार. चेंडू थेट तडीपार. 6 धावांचा षटकार.
आणि विजयाकरता आता मात्र 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. योगेश दोरे स्वतः ज्या जागेवर आपण खेळतो त्या मैदानाचा मालक आहे आणि या मालकानं मैदान गाजवायला घेतलंय. या मालकानं समोरच्यांना भर उन्हात देखील आकाशातले चांदणे चमकवायला घेतलेत आणि त्यांचेच पिताश्री या जागेचे जागा मालक सन्माननीय रामचंद्रजी दोरे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज योगेश दोरेला आपल्या लेखाला जाहीर केलंय. काय जबरदस्त इनिंग आहे मित्रांनो. म्हणून म्हणतात ना, संघर्षाच्या वाटेवर चालत असताना वाटेत अडचणी संकट काटे पडून येत राहतील, पण अशा वेळेला या काट्यांना बाजूला सारून अपयशाच्या छाताडावर उभं राहून यशाच्या नभांगणात आपल्याला आपलं ध्रुवस्थान निर्माण करता आलं पाहिजे. फुल टॉस बॉल, त्यावर देखील प्रहार. आराध्य 11 लेणार संघ नाव ऑन दी फायर, आलाय चौकार. आराध्य 11 लेणार संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 4-4, 44, 4 4, 44 धावा. इथं मात्र योगेश आणि संतोषने सांगितलं 24-63चं समीकरण कठीण जरी असलं तरी त्या कठीण समीकरणाला सोपं करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि त्या क्षमतेला सिद्ध करण्याच्या दिशेनं वाटचाल झाली आहे. या षटकातला पुढचा चेंडू संकेत याचा महागड षटक. आपला करबॉल संतोषच्या बॅट मधनं संघर्षाचा संघर्ष नाद करणारा षटकार. या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आराध्य 11 लेणार संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 50 धावा. समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांनी समोरच्या फलंदाजांना धावा दिल्या होत्या पण अपेक्षित सरासरीपेक्षा कमी. पण मैदानाच्या आत संतोष आणि योगेश नावाचं वादळ ज्या पद्धतीनं गोंगवायला सुरुवात झाली आहे, या कैमान घालणाऱ्या वादळानं मुळगाव संघाच्या गोलंदाजीच्या खेमूला अक्षरशः उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय आणि याच आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर या सामन्याचं समीकरण आलंय. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावा. म्हणून मित्रांनो म्हणतात ना, समुद्राचा विचार करत असताना भरती आणि केवळ ओहोटीचा विचार करू नका. तोच समुद्र जर खवळला ना तर मग मात्र त्याच समुद्रातनं सुनामी निर्माण होते आणि ती सुनामी भल्या भल्यांना खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त करून टाकते. योगेश आणि संतोष 2 षटकांमध्ये पाया रचला. 3ऱ्या षटकामध्ये रचलेल्या पायावर बांधकाम चालू केलं आणि अगदी शेवटच्या चेंडूंवर मात्र त्याच बांधकामावर पुन्हा कळत चढवण्याचं काम या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून झालंय. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांची रोमहर्षकता शिगेला पोहोचवणारा सामना, क्षणार्धात कलाटणी घेणारा सामना. मैदानाच्या आत संघर्षाचा अग्निदिव्य प्रज्वलित करत असताना यशाचा काटेरी मुकुट नेमका कुणाच्या शिरावर स्थानापन्न होईल, विराजमान होईल, विराजित होईल हे चित्र येणाऱ्या 6 चेंडूंवर स्पष्ट होईल. परंतु तुर्तास योगेश नावाची रन मशीन रंगात आली आहे. याच वेळेला संतोष नावाचं वादळ देखील मैदानाच्या आत थैमान घालताय. गोलंदाजांच्या चिंतेत झाली आहे वाढ. दबावाचं तंत्र वापरलं जाईल. नैसर्गिक स्वभावाला जर कोण आळा घालत असेल तर त्याचं नाव आहे दबाव आणि या दबावाच्या वलयाला जर तुम्हाला छेदायचं असेल ना तर मग मात्र स्वतःवरच्या आत्मविश्वासाची वृद्धी करावी लागेल, तो संवर्धित करावा लागेल. आपला कोणावर विश्वास, कोणाचा आपल्यावर विश्वास असो नसो काही घेणं देणं नाही. स्वतःचा स्वतःवर विश्वास असला ना की जगातल्या बऱ्याचशाच अडचणींचा निर्भीकपणे मुकाबला करू शकतो हे सांगण्यासाठी त्रयस्थ माणसाची गरज नाही. 6 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला लेनार संघाची रन मशीन, लेनार संघाचं वादळ आणि लेनार संघाची मदार आधार म्हणजेच बॅटर योगेश नाव ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाजाने दिले हो. बॅटर योगेशची दांडी 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 गोल. योगेशला माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळाला. बॉलर
प्रणयनं मॅच मध्ये पुन्हा रंगत आणली, पुन्हा मोड दिलाय, पुन्हा वळण आलंय. न्यू बॅटर सँडी संदीप यावेळेला एंटर होतोय मैदानाच्या आत. सगळ्या सामन्याला आपल्या हातात आणून अगदी शेवटच्या क्षणाला बाद झाला योगेश. 5-13चं समीकरण आहे. मुगाव संघाच्या प्रणयला माहित आहे या पुढचा एक चेंडू जरी डॉट आला तरी 4-13 सोपं वाटणारं समीकरण मात्र दबावांती खेळावं लागेल ते आराध्या 11 लेडार संघाला. वॉट अ मॅच. मैदानाच्या आत काळजाची स्पंदनं वेगानं धावायला लावणारा हा सामना. या वेळेला ट्रॅकर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू गुडलेन स्पॉटवरचा ऑफस्टिकच्या पायाची लाईन जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. हा दुसरा डॉट बॉल आलाय. प्रणयनं पुन्हा एकदा मुगाव संघाच्या आशा आकांक्षा स्वप्न वाटा रस्ते दरवाजा खिडक्या सारं उघडायचं काम केलंय. पण या वाटेवर उभं राहत असताना 4-13चं समीकरण आहे. पुढचा चेंडू महत्वाचा असेल. मी तर म्हणेल यावेळेला नेमका बॅटर सँडीची काय रणनीती. चेंडू क्रमांक 3, 4 चेंडू 13 धावांची गरज. शालापलेचा चेंडू यावेळेला खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र नाही ही रनही नाही ग्राह्य धरली जाणार, विकेटही काउंट केली जाणार नाही. स्पर्धेचा नियम आहे डॉट बॉल जर किपरने कीप केला तर बॉल तिथे मात्र कंप्लीट होतो, डिलिव्हरी कंप्लीट समजली जाते. डॉट बॉल. प्रणय नावाचं गोलंदाजी मधलं वादळ आता मात्र आराध्य 11 लेणार संघाच्या अशा आकांक्षेवर पाणी फेरताना तिसरा चेंडू डॉट आलाय. 6 चेंडू 13 धावांचं समीकरण आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांवर येऊन पोहोचलंय. जबरदस्त पुनरागमन गोलंदाज प्रणयचं. जोरदार मुसंडी मारणं काय म्हणतात ना याचं नाव तुर्तास तरी प्रणयच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हा चेंडू अत्यंत महत्वाचा. यावेळेला शालापलेचा चेंडू होता सरळ दिशेनं लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये खेळून काढला. एक धाव धावून निघाली पूर्ण. एका धावीवर समाधान मानावं लागेल. हे काम पंढरी शेठ हे काम खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रणय बॅटर सँडीनं आल्या पहिल्या चेंडूवर करायचं होतं. कारण संतोष तिथे मात्र एक्सपिरियन्स बॅटर आहे. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आणि अशा वेळेला संकेतला लवकरात लवकर स्ट्राईकवर आपण कसं आणू शकतो, मॅचला सोपं कसं करू शकतो, ह्या ज्या डिसिजन घेण्याच्या ज्या वृत्ती आहेत ना या मैदानाच्या आत यश आणि अपयश या 2 गोष्टींना फार मॅटर करतात. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि विजयाकरता 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग पाठलाग अनिवार्य हा या स्पर्धेचा नियम असल्यामुळे 2 चेंडूंमध्ये लगातार 2 षटकार खेचावे लागतील. सामन्याचं चित्र काय असेल येणारा चेंडू सांगेल. 2 चेंडू 12 धावा. या वेळेला मात्र फटका फसलाय आणि झटका देखील बसलाय. या मॅच मधल्या विजयावर जणू शिक्कामोर्तब केले गोलंदाज प्रणय यानं. आणि कौतुक करावं लागेल प्रणय याचं. पहिल्या 3 षटकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर अगदी 6-13चं समीकरण आपल्या आवाक्यात आपल्या दृष्टिक्षेपात आपल्या टप्प्यात आणण्याचं काम गोलंदाज प्रणयनं केलं. मॅचला कलाटणी देणारं षटक प्रणयच्या माध्यमातून आलं. मॅचला आपल्या बाजूने वळवणारं षटक प्रणयच्या माध्यमातून आलं. या मॅच मधनं फार दूरवर गेलेल्या मुगाव संघाला पुन्हा एकदा विजयाच्या उंबरठ्यावर उभं करण्याचं काम गोलंदाज प्रणयनं केलं. म्हणून फार महत्वाचं असतं मित्रांनो वेळेवर जाग येणं. म्हणतात ना सूर्योदय आणि संधी या 2 गोष्टींमध्ये एकच समानता आहे. उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी कधीच मिळत नाही. उठावं लागेल, पळावं लागेल, धावावं लागेल. कधी धावायचं आणि कुठं थांबायचं या प्रश्नाचं उत्तर देता आलं की मग मात्र माणूस आयुष्यातल्या अनेक संकटांचा मुकाबला करून विजयाच्या शिखरावर दिमाखदार पद्धतीने विराजमान होतो. शेवटच्या चेंडूवर केले विकेट प्राप्त आणि विजयाचा केलाय हुंकार. हा झालाय विजय साकार. विजय होतो मुगावचा संघ.